नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून मी सुनीता लाटकर गुरुभक्ती या चॅनलवर आणखीन एक नवीन गप्पांचं सत्र घेऊन आलेली आहे. आता हे गप्पांचं सत्र म्हणजे काय, की इथं अनुभूती नाही आहेत. इथे ज्या काय वैचारिक गुरुबद्दलच्या ज्या काय संकल्पना आहेत त्या बोलायला आम्ही आलेलो आहोत. कारण ह्या वर्षी जो माझा संकल्प आहे, की गुरुभक्ती हा माझा चॅनल काढायचा जो हेतू आहे, त्या हेतूला धरून काय काय मी गुरुसाठी करू शकते, ते मला म्हणजे ती सेवारूपी गुरुची सेवा ह्या रूपातनं मला करायची आहे. तर असंच बोलता बोलता अर्थातच विनिता ही जी माझी सगळ्यात लाडकी स्टुडंट, गोल्ड मेडलिस्ट CA आणि जे काय माझी भूक असते, वैचारिक भूक, ही आम्ही दोघीजणी एकमेकींशी बोलून भागवत असतो. तसंच आत्ता असंच बोलता बोलता आम्हाला असं एक विषय सुचला, की आपण गुरुवर बोलू. आता ह्या गुरुवर काय बोलणार? तर जेव्हा ती आणि मी गुरु या विषयावर बोलायला लागलो, तेव्हा तिचा अनुभव गुरुचा वेगळा होता, माझा अनुभव गुरुचा वेगळा होता. त्याच्यामुळे तिला म्हणलं, हा एक छान आपल्याला गप्पांचा विषय होईल. मग आपण गुरुबद्दल आपण अ, बोलूयात. तुला जे वाटतं गुरुबद्दल ते तू मला सांग आणि जे मला वाटतं गुरुबद्दल ते मी तुला सांगते. आता ह्याच्यात मला जे गुरुबद्दल वाटतं, ते मी कसं सांगते, की मला परमेश्वराच्या कृपेने मला श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांचा गुरु आशीर्वाद, गुरुकृपा लाभली. तर गुरु हा माझ्यासाठी आत्ताच्या क्षणी एक अनुभूतीचा विषय आहे. कारण मला रोज गुरुची अनुभूती येते आहे. ती कधी-कधी मला हे गुरु माझ्या भक्तांच्या रूपात भेटतात, कधी-कधी भक्तांच्या प्रॉब्लेम्सच्या रूपात भेटतात, कधी-कधी ते माझे मलाच भेटतात. माझे मला गुरु भेटणं ही प्रक्रिया मला वाटतं 20-25 वर्ष चालू असेल. पण हे माझेच गुरु आहेत, हे मला कळायलाही खूप वर्ष गेली. त्याच्यामुळे त्याच्यातनं एक मला कळलं, की गुरु हा विषय नुसता मिळवण्याचा नाही आहे. गुरु हा विषय मिळण्याचा आहे आणि तो नंतर सांभाळण्याचा आहे. तर गुरु तुम्हाला मिळाला म्हणजे तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं असं नाही. गुरु मिळाला म्हणजे तुम्हाला काहीतरी त्या मार्गावर चालायचा आशीर्वाद मिळाला. कारण सगळ्यात अवघड आहे गुरुला सांभाळणं. गुरु ही संकल्पनाच इतकी मोठी आहे आणि इतकी पवित्र आहे, की तुम्ही तुमच्या पद्धतीने गुरुला सांभाळू नाही शकत. तुम्ही तुमच्या मनाने नाही गुरुला सांभाळू शकत. गुरुला गुरुच्या पद्धतीने सांभाळावं लागतं. कारण गुरु हा जो तुम्हाला आशीर्वाद रूपात मिळाला आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देत असतो. तर त्याचा आशीर्वाद आणि त्याच्यातलं जे काय तादात्म्य असतं आपलं, की एक दुसऱ्याशी एकरूप होऊन बोलणं, हे गुरुचं आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक वेळेला 24 तास गुरु आपल्यासमोर नसतो. तो फक्त आपल्या कर्मातनं आपल्याला भेटत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा गुरु मिळतो आणि तुम्हाला जेव्हा त्याला सांभाळायचं असतं, ती मोठी अग्निपरीक्षा असते आणि ती तुम्ही फक्त कर्मानीच तुमच्या सांभाळू शकता. आणि त्यावेळेला जेव्हा गुरु तुमच्या कर्मानी तुम्हाला सांभाळायचा असतो, तेव्हा गुरु तुम्हाला कर्म सांगत नाही. ती कर्म तुम्ही चांगली करायची असतात. तरच गुरु हा तुम्हाला सांभाळता येईल, तुमच्यावर आशीर्वाद ठेवेल. कारण हे अत्यंत, अत्यंत अवघड गोष्ट आहे, की मिळालेला गुरु तुम्ही सांभाळणं. कारण ती जन्मोजन्मी, युगानुयुग आपल्याबरोबर त्याचं सान्निध्य राहणार असतं.
असं नसतं की आत्ता काम झालं आणि आपण त्याला सोडलं. असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे मनाचं पावित्र्य, कर्माचं पावित्र्य, वैचारिक पावित्र्य, शारीरिक पावित्र्य हे सगळं तुम्हाला सांभाळायला लागतं. तर आणि तरच गुरु तुम्हाला भेटतो. कारण मला अनेक लोकांनी आत्ता मला प्रश्न विचारलेत, की आम्हाला स्वामी भेटतील का? आम्हाला स्वामी बोलतील का? आम्हाला गुरु भेटेल का? गुरु सगळ्यांना भेटणार, स्वामी सगळ्यांना भेटणार. पण स्वामी ठरवणार की कुणाला भेटायचं, गुरु ठरवणार कुणाला भेटायचं. ते कर्म तुम्ही करत राहा, त्या कर्मांनी तुम्हाला गुरु भेटेल. आणि एकच लक्षात ठेवा, गुरु मिळावा अशी प्रार्थना करू नका. गुरु मिळून गुरुला सांभाळता येऊ दे अशी प्रार्थना करा. तर तुम्हाला गुरु मिळाल्याचा आनंद तुम्हाला लाभेल. आता विनीताला जे वाटलंय की गुरुबद्दल काय बोलावं, तसं काल मी तिला आमचं बोलणं झालं रात्री, की "तू काय बोलणार आहेस गं? कसं बोलणार आहेस?" तर आता ती म्हणली, की "गुरु कसाही भेटू शकतो सुनीताताई." तर मला जे काय बोलायचं आहे, ते मी आत्ता तुला सांगितलं तर ते नाही तुला लक्षात येणार. मला माझ्या पद्धतीने मला कसा गुरु भेटलाय, ते मला सांगू दे. तर आता ती काय सांगते ते आपण ऐकूयात. आणि तिच्या गुरुबद्दलच्या संकल्पना जर तुम्हाला आवडल्या तर जरूर तिला आशीर्वाद द्या. तर म्हणजे अगदी सुरुवातीपासनं गुरुशिवाय तरणोपाय नाही, हे म्हणजे अगदी लहानपणापासून मी ऐकत आली आहे. पण मला त्याचा असा कधी नीट अर्थ कळत नव्हता, की जशी सगळी माणसं दिसतात तसेच सगळ्यांचे गुरु पण दिसतात. मग ह्याच्यात एवढं काय विशेष आहे ते मला कळायचं नाही. पण आता जसं-जसं वय वाढत जातं आणि अनुभव आपल्याला येत जातात, त्याच्यानुसार जे मला समजलं, की गुरु हे तत्त्व काय आहे, ते मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. गुरु ह्या शब्दाचा अर्थच आहे मोठा आणि ज्ञानसंपन्न. म्हणजे जो गुरु असतो तो आपल्यापेक्षा विचारांनी, शक्तीनी, अनुभवानी आणि ज्ञानानी हा आपल्यापेक्षा खूप मोठा असतो. त्याचं मनोबल हे आपल्या मनोबलापेक्षा बरंच जास्त असतं. तर मला असं काय वाटतं, की प्रत्येक मनुष्य जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो त्याच्या काही क्षमता बरोबर घेऊन जन्माला आलो असतो. पण त्याच्यात अडचण अशी निर्माण होते, की आपल्याला आपल्या स्वतःच्या क्षमता एकतर कळत नाहीत. त्या कळल्या तरी त्याचा पूर्ण वापर कसा करायचा हे कधी-कधी कळत नाही. आणि हे कळतं, की जेवढ्या आपल्या क्षमता आहेत त्याच्या पलीकडे सुद्धा काही आहे, ते तर अनुभवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर अशा वेळेला मग आपल्याला एक अपूर्णत्वाची जाणीव व्हायला लागते. आणि मग ती जाणीव त्यांनी जी अस्वस्थता निर्माण होते, त्याच्यामुळे आपण काय करतो, की आपण कुठल्यातरी एखाद्या वस्तूच्या मागे, पैशाच्या मागे, एखाद्या माणसाच्या मागे असं जायला लागतो. तर तुमचा मुख्य प्रश्न वेगळाच आहे आणि तुम्ही त्याच्यावर चालवलेले इलाज हे वेगळेच असतात. त्याच्यामुळे असं होतं, की तुम्हाला समाधान तर मिळत नाही आणि ही तळमळ तुमची वाढतच जाते. अशा वेळेला गुरु तुमच्या अक्षरशः मदतीला धावून येतो. तो तुमची प्रगती घडवून आणतो. तो तुम्हाला त्याची स्वतःची ताकद देतो आणि ह्या सगळ्या अस्वस्थतेतनं तो तुम्हाला बाहेर काढतो. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या मार्गाने त्यांचे गुरु भेटतच असतात. तर माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आलेले जे गुरु आहेत, त्यांचं मी आता थोडंसं सांगते, जसं सुनीताताई मला म्हणाली तसं. तर हे सांगताना आत्तापर्यंतच्या काळाचे मला 3 भाग करायला आवडतील. म्हणजे लहानपणापासून ते शालेय जीवनापर्यंत, मग ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि आत्ताचा अगदी लेटेस्ट काळ म्हणजे कोरोनाच्या नंतरचा काळ. आता आपले आई-वडील हे आपल्या सगळ्यांचेच गुरु असतात, तसे ते माझेही आहेत. त्याच्याचबरोबर माझे आजोबा हे पण माझे गुरु आहेत. तर माझी आई डॉक्टर आहे, तर ती त्याच्यामुळे हुशार आहे, पण ती अतिशय विनयशील आहे. तिचा मुख्य गुण म्हणजे लोकांच्यासाठी ती धावत जाते. म्हणजे सोसायटीतले लोकं मला असे म्हणतात, की कुणालाही जेव्हा मेडिकल इमर्जन्सी असते, तेव्हा आम्ही फक्त आधी तुझ्या आईलाच बोलवतो. तिच्याकडे असा भेदभाव नाही, की ही माझी मुलं, ही दुसऱ्याची मुलं. तर कामाच्या निमित्ताने तिला पुण्याच्या आजूबाजूच्या गावांना भेटी द्यायला लागायच्या. तर तेव्हा आर्थिक दृष्टीने अडचणीत असणारी मुलं, ज्यांना काही ट्रीटमेंटची गरज आहे असं जेव्हा तिला कळायचं, तेव्हा ती जबाबदारीवर आणि स्वतःच्या खर्चाने त्या मुलांना पुण्यात आणायची. त्यांना इथे पुण्यात आणून जितक्या शक्य तितक्या चांगल्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट देऊन ती परत त्यांना त्यांच्या गावी पोहोचती करायची. म्हणजे
ह्याच्यातनं शिकण्यासारखं काय आहे, की आपला दुसरा हा भेदभाव न बाळगणं, दिलेला शब्द पाळणं आणि सगळ्यांच्यासाठी जितकं शक्य आहे तितकं करता येणं, हे तिच्याकडनं मी आजही शिकतच राहते. दुसरे माझे वडील, ते इंजिनिअर होते. त्यांचा आणि माझा जो उणापुरा 24 वर्षांचा सहवास झाला, त्याच्यात मी त्यांना चुकूनही एकदाही कुणाही बद्दल वाईट बोललेलं ऐकलं नाही. कधीही अन्नाला नावं ठेवलेली ऐकलेली नाहीत. त्यांना एक गुंतवणूक कशी आणि कुठे करायची ह्याची एक अतिशय उत्तम जाण होती. तर त्याचा त्यांनी उपयोग स्वतःच्या बरोबर इतर कंपनीतले सहकारी किंवा इतर नातेवाईक ज्यांची आर्थिक अडचण आहे, त्यांच्यासाठी त्यांनी करून दिला. म्हणजे त्यांची गुंतवणूक स्वतः ते करून द्यायचे आणि हे सगळं अर्थातच विनामोबदलाच ते करायचे. त्याच्यामुळे मग नंतर कित्येकांची घरं बांधली गेली. कित्येकांची मुलं परदेशात शिकायला गेली आणि आर्थिक अडचणी दूर झाल्या. माझ्या माहेरी रामाचं मंदिर होतं आणि त्याच्या उत्सवासाठी काही पैसे राखून ठेवलेले असायचे. ते पण त्यांनी वाढवले आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं कितीतरी रामनवमीचे उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडले. म्हणजे ह्याच्यातनं एक शिकायचं म्हणजे कसं, की व्यवहार ज्ञान, त्याच्यात एक जे चातुर्य पाहिजे, एक तारतम्य बाळगलं पाहिजे आणि लोकांच्यासाठी उपयोगी पडायला पाहिजे. त्याच्याचबरोबर कुणाच्याही विषयी मनात किलमिश नको आणि अंतःकरणातली शुद्धता. तर मला वाटतं हे सगळे गुण म्हणजे शिकण्यासारखे आहेत. मग तिसरे आहेत ते माझे आजोबा. ते राष्ट्रपती पारितोषिक विजेते होते. आदर्श शिक्षक हा पुरस्कार त्यांना होता. माझं हे सौभाग्य आहे, की 10वी पर्यंत मला त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळालं आणि प्रत्येक विषय कसा खोलात जाऊन त्याचा अभ्यास करायला पाहिजे, हे मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. तर 2 महिन्यापूर्वी मी जेव्हा लोणावळ्याला गेले होते, तेव्हा ते ज्या शाळेत मुख्याध्यापक होते व्ही-पी-एस हायस्कूल, तर तिथले लोकं त्यांच्याविषयी इतकं चांगलं चांगलं बोलत होते, की ही शाळा व्ही-पी-एस हायस्कूल म्हणून ओळखलीच नाही जायची. ती डी-ए सरांची शाळा म्हणून ओळखली जायची. आणि त्यांनी लोणावळ्या गावाच्या विकासासाठी अथक मेहनत आणि परिश्रम घेतली. डी-ए सरांनी कधी नोकरी केली नाही. त्यांनी इथे सेवेचंच व्रत स्वीकारलेलं होतं. त्यांनी जी शाळेसाठी विहीर बांधलेली आहे ती कधीच अटत नाही. हे सरांचे ह्या शाळेवरती केलेले उपकारच आहेत. म्हणजे एवढ्या सेवाव्रती माणूस आहे त्यांची मी नात आहे हे ऐकून म्हणजे मला तेव्हा आणि हे कधी मी त्यांच्या तोंडून स्वतः हे कधीच ऐकलेलं नाही. तर त्याच्यामुळे सगळे 10वी पर्यंत शिकवलेले विषय आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे भगवद्गीतेचा त्यांनी आमचा करून घेतलेला अभ्यास, हे त्यांचे ऋण अक्षरशः न फेडता येण्यासारखे आहेत. तर हे 10वी पर्यंतचे माझे गुरु म्हणजे मला आज असं वाटतं, की माझ्या आईनी जी काही लोकांची सेवा केली, त्याच्यामुळे त्याचं फळ म्हणून मला आज जी बुद्धी आहे ती तिच्यामुळे आहे. माझ्या वडिलांनी लोकांच्यासाठीची जी फायनान्शियल मदत केली, त्याच्यामुळे आज मी सी-ए झालेली आहे आणि माझ्या आजोबांनी जे सेवेचं व्रत अंगीकारलं आणि जे आम्हाला शिक्षण दिलं, त्याच्यामुळे मला गोल्ड मेडल मिळालं. त्याचं मी थोडंसं आणि परत पुढे सांगेन. पण माझ्या मते की हे सगळे उपकार आहेत आणि हे गुरु अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनाला गती देत असतात, असं माझं मत आहे. आता हे झालं 10वी पर्यंतचं. मग त्याच्यापुढे 11वी मध्ये मी कॉमर्सला ॲडमिशन घेतली आणि घरी कोणाचीच कॉमर्सची बॅकग्राऊंड नसल्यामुळे मी मग असं शोधात होते, की आपण एखादा क्लास लावूयात, म्हणजे मग थोडी अभ्यासाला आपल्याला मदत होईल. आता हा क्लास कुठे शोधायचा? तर आमच्या तिथे एक भाजीवाल्या बाई होत्या. सहज त्यांच्याशी बोलताना त्या मला असं म्हणाल्या, की "हा काय इथे समोर आहे, हा इथे कॉमर्सचा क्लास आहे. तर तू तिथे जाऊन तू विचारू शकतेस." तशी मी तिथे गेले, तर तेव्हा माझी पहिल्यांदी सुनीताताईशी भेट झाली. आता अ, थोडंसं विषयांतर कारण मला हे समजावून सांगायचं आहे, की माणसांची पारख कशी केली जाते आणि गुरु आपल्यापेक्षा कसा वेगळा असतो. सुनीताताईची बहीण आहे सुषमाताई, ती अनेक वाद्य लीलया वाजवते. त्याच्यामुळे असं असायचं, की सुनीताताईचे क्लासेस खालच्या मजल्यावरती आणि तिचे क्लासेस वरच्या मजल्यावरती चालायचे. माझी आणि सुनीताताईशी अगदी थोडीशी ओळख होती, पण सुषमाताईशी माझी काहीच ओळख नव्हती. पण मला गाणं म्हणायला खूप आवडायचं. तर मी एकदा धीर करून सुनीताताईला विचारलं, की "इथे गाण्याचे कार्यक्रम होतात का? आणि होत असतील तर मी त्याच्यात भाग घेऊ शकेन का?" तिने लगेच मला हाताला धरून मला ती घेऊन गेली सुषमाताईकडे आणि म्हणाली, हे बघ हिला गाणं म्हणायचंय." आता सुषमाताईच्या हातात तेव्हा एक गिटार होती. ती मला म्हणाली, की चल इथे बैस आणि गाणं म्हणून दाखव.
तुला जाइये आप कहाँ जाएंगे म्हणता येतं का? म्हणलं मला माहिती आहे, पण माझी आत्ता अशी तयारी नाही. मी ती तयारी करून येते. ती म्हणली, "नाही, आत्ता तुला जिथे जसं म्हणता येते तसं आत्ताच इथे तू म्हणून दाखव." आणि तिने गिटारवर सूर पण धरला. मग मला जितकं शक्य आहे तितका प्रयत्न करून मी ते गाणं म्हटलं आणि त्याच्यानंतर ती मला म्हणली, "हां, चालेल. तू उद्यापासून आमच्याकडे प्रॅक्टिसला ये." तेव्हा मला हे माहिती नव्हतं, की सुषमाताई अनेक वाद्य लीलया वाजवते. त्याच्यामध्ये सिंथेसायझर, गिटार, मेंडोलिन, अकॉर्डियन, व्हायोलिन, पेटी तिचं अनेक मान्यवरांकडनं कौतुक पण झालंय. त्याच्यामध्ये जयकिशनजी म्हणजे शंकर जयकिशन ह्याच्यामधले जयकिशनजी, कल्याणजी आनंदजींमधले कल्याणजी, हृदयनाथ मंगेशकरजी असे कितीतरी आहेत. ते मला तेव्हा माहिती नव्हतं. मी हळू तिच्याकडे जायला लागल्यानंतरच मला हे लक्षात आलं. ती जेव्हा वाजवते, तर ते वाजवणं म्हणजे श्रवणीय नाही, पण प्रेक्षणीय पण असतं. म्हणजे तिची बोटं अक्षरशः फुलपाखरं जशी उडतात, तशी सगळ्या वाद्यांवरनं फिरत असतात. आता हे असं दोन्ही माझं चालू झालं. एकीकडे सुनीताताईकडे कॉमर्सचा अभ्यास आणि एकीकडे गाण्याची प्रॅक्टिस. आता त्या गाण्याच्या प्रॅक्टिसमध्ये एकदा ती प्रॅक्टिस चालली असताना अ, तिथे एक तेव्हा खूप छान गाणं गाणारी मुलगी याची छोटी होती, शाळेत होती. तर सुषमा ती तिला सांगत होती, की "ए दिल कहाँ तेरी मंजिल" ह्या गाण्यात लता दीदींनी कोरस गायलाय, तो तू गा. माझ्या मते लता दीदींनी कोरसमध्ये गायलेलं ते एकमेव गाणं असेल. तर ती थोडीशी ती म्हणायला लागली, की "नाही, हे मी हा कोरस नाही गाणार." मग असं थोडा वेळ गेल्यानंतर सुषमा ते म्हणली, "इतर कोणाला म्हणायचं आहे का?" तर मी थोडा विचार केला आणि म्हटलं, की "मी म्हणून बघू का?" मग ती म्हणाली, "हां, चालेल तू म्हण." आणि योगायोग म्हणजे मला तो ओरिजिनल पिचला मी तो कोरस म्हणू शकले. तेव्हा काही कारणाने सुनीताताई तिथे होती. तिने तो सगळा एकूणात प्रकार ऐकला. तोपर्यंत तिचं माझ्याकडे एवढं विशेष लक्ष नसायचं. पण हा कोरस मी म्हटला, ती तिथे होती आणि ते एक निमित्त झालं. ती मला म्हणली, की "तू जरा चांगला अभ्यास कर म्हणजे तू 12वीत बोर्डात येशील." आता मी 12वीत खरं काही बोर्डात आले नाही. कारण की फ्रेंचच्या ऐवजी मी मराठी हा विषय घेतला आणि तो एवढा विशेष स्कोरिंग नव्हता. त्याच्यामुळे बहुतेक माझं बोर्ड चुकलं. पण इतर माझे मार्क बघून तिने माझ्याकडे खूप वैयक्तिक लक्ष देणं चालू केलं. सगळ्या विषयांचा ती अभ्यास करून घ्यायला लागली. सिलॅबसच्या बाहेर सुद्धा अनेक पुस्तकं ती तिच्याकडे ठेवायची आणि त्याच्यामधनं भरपूर प्रॉब्लेम्स ती आमच्याकडनं सोडवून घ्यायची. अ, प्रॉब्लेम तर जुळायला पाहिजे हे एक असं होतंच आणि त्याच्याबरोबर त्याचं प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे ह्याच्याकडे पण तिचा खूप कटाक्ष असायचा. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच्या खाली येणाऱ्या वर्किंग नोट्स कशा असल्या पाहिजेत. कुठल्या अ, कुठल्या आकड्यांच्या खाली तुमची अंडरलाईन असायला पाहिजे. तुम्ही तुमचा पेपर लिहिताना त्याला बॉर्डर्स कशा असायला पाहिजेत. ह्या पण ती खूप गोष्टी समजावून सांगायची. मला तेव्हा वाटायचं, की हे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? माझं जर का उत्तर बरोबर आलं तर ह्याची काहीच गरज नाही. पण तिने ते इतकं माझ्याकडनं करून घेतलं, म्हणजे लॉ सारख्या विषयाचं प्रचंड पाठांतर तिच्यामुळे माझं झालं. आणि नंतर ती मला म्हणाली, की "मी तुला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तू जर का पेपर सोडवलास, तर तुला बी-कॉममध्ये गोल्ड मेडल मिळेल." आणि तिची वाणी खरंच तेव्हा खरी ठरली. तिच्या अंडर मी जो काही अभ्यास केला त्याच्यामुळे मला खरोखरच गोल्ड मेडल मिळालं. आणि आज मागे वळून बघताना मला असं वाटतं, की तेव्हा पण तिच्या वाणीत सामर्थ्य होतंच. पण ते तेव्हा मला एवढं असं काही नीटसं कळत नव्हतं. आता हे गोल्ड मेडल मिळाल्यामुळे म्हणजे एकूणात काय झालं, की आपण हे सगळं करू शकतो, हा एक विश्वास माझ्यामध्ये आला. उत्तम डिग्री मिळाली. त्याच्यामुळे त्याच्यानंतरचं माझी जी काही प्रोफेशनल जर्नी झाली, त्याच्यात मला परत कुठेही पुढे अडचण आली नाही. तर म्हणजे तिच्याकडनं घेण्यासारखं काय, की जी गोष्ट करायची ती मनापासून करायची. विद्यार्थ्यांना हातचं काहीही न राखता जितकं शक्य आहे तितकं द्यायचं. त्यांच्यातली क्षमता ओळखायची आणि म्हणजे एक गतीच द्यायची. तर त्याच्यामुळे असं आहे, की सुनीताताईमुळे मला म्हणजे ती माझा ड्रायव्हिंग फोर्सच होती. तिच्यामुळे माझ्या आयुष्याला एक इतकी गती प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे ती माझी गुरुच आहे. आता अ, आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे, की आता ती आध्यात्मिक क्षेत्रातली पण गुरु आहे. अध्यात्मा अध्यात्मामधून तिच्याविषयी काही बोलावं एवढी माझी योग्यता नाही. पण मी जे तिला ऑब्झर्व्ह केले ते असे, की अगदी साध्या-साध्या रोजच्या सोप्या-सोप्या गोष्टीतनं ती आपल्याला सगळं अध्यात्म समजून सांगते. म्हणजे कितीदा तरी ती
पिक्चरमधली गाणी पण सांगते. जसं की ती परवा बोलताना म्हणत होती, की "इक राधा इक मीरा दोनों ने शाम को चाहा." हे गाणं किती छान आहे आणि ह्याच्यामध्ये किती चांगलं अध्यात्म, किती सुंदर रीतीने समजावून सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे कसं होतं, की जे अध्यात्म, अध्यात्म आपण म्हणतो, त्याचा एक जडपणा आहे तो एकदम कमी होतो आणि मग हे आपल्याला पण शक्य आहे, असा मग एक विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये तयार होतो. एक तिचा गुण म्हणजे असा आहे, की तुमची जेव्हा उन्नती आणि प्रगती घडते, तेव्हा तुम्हाला जितका आनंद होतो, त्याच्यापेक्षा कित्येक जास्त पटींनी तिला आनंद होतो. आणि माझ्या मते हे खरंच वेगळं आहे. हे सामान्य माणसांमध्ये दिसणारा हा गुण नाहीये. आणि त्याच्यामुळे असं होतं, की आपला पण आत्मविश्वास वाढतो आणि आपण आनंदाने त्या गोष्टी आणि पुढे त्या करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे शेवटी असं व्हायला लागलं, की खूप गोष्टींचे तिने माझे प्रश्न सोडवले. म्हणजे तब्येतीचे असो, काही करियर रिलेटेड गोष्टी असो किंवा काही नातेवाईकांचे प्रश्न असो, ते तिने अतिशय सहज रीतीने सगळे मला ते सोडवून दिले. प्रचंड निर्भयता हा तिचा गुण आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की माझ्यासाठीचे चालते, बोलते आणि माझ्या ह्या डोळ्यांना दिसणारे स्वामी म्हणजे सुनीताताईच आहे. कारण की प्रत्यक्ष स्वामींना बघण्याच्या एवढी योग्यता माझी तरी नाही. ह्या दरम्यान असं झालं, की मला मध्ये थोडासा असा व्हर्टिगोचा त्रास चालू झाला आणि तेव्हा ती मला असं सांगत होती, की "तू थोडंसं ना नाम घेत जा. म्हणजे तुला वेळ नसतो ना, पण अगदी बोटावर 11 वेळा मोजून असं तू नाम घे." आता हे नाम मी साधारणतः 2 ते अडीच वर्ष घेतलं आणि तिने सांगितलेलं नाम अक्षरशः फळाला आलं. कारण 2 गोष्टी घडल्या, की त्या काळामध्ये मला एक डॉक्टर शरदचंद्र इंगळे म्हणून फिजिक्सचे निवृत्त प्रोफेसर भेटले, जे ऋग्वेदाचे अभ्यासक आहेत. म्हणजे एवढा जीनियस मनुष्य आपल्याला भेटणं ह्याचा आनंद मला वेगळाच होता. तर ते मला म्हणाले, की हे व्हर्टिगोसारखे जे काही आपल्या समस्या असतात, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावी. कारण त्याच्यातली भाषा ही अतिशय मऊ-मवाळ असते आणि इट इस लाइक म्युझिक टू द ब्रेन. तर मी म्हणजे त्याच्या आधीही वारीच्या बातम्या मी वाचायचे आणि मला असं वाटायचं, की एवढा हा वारकरी संप्रदाय काय आहे आणि ह्या ज्ञानेश्वरीविषयी मला पण कधी काही समजावून घेता येईल का? आता त्याच्यामध्ये असं झालं, की डॉक्टर इंगळ्यांनी मला सांगितलं ज्ञानेश्वरी वाचावी. तर मला हे सांगायचं की आता हा जो प्रवास आहे ना, तो म्हणजे सुनीताताईंनी अक्षरशः माझं बोट धरून असं अध्यात्माच्या मार्गात आणून सोडावं, असा तो प्रवास माझा चालू झाला. म्हणजे सुरुवात परत तिच्याचपासून इथे झाली. झालं. मी ज्ञानेश्वरी आणली, सार्थ ज्ञानेश्वरी आणली साखरे महाराजांची आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळी वाचून काढली. काहीही कळलं नाही. मग मला वाटलं, की असं कसं काय होतंय? बरं ठीक आहे, ही मराठी जुनी असेल. आपण एक काम करू, दासबोध आपल्या घरी आहेच. त्याची भाषा त्यातल्या त्यात लेटेस्ट 350 वर्षांपूर्वी म्हणजे त्यातल्या त्यात लेटेस्ट आहे. तो वाचून काढू. तो तो आपल्याला कळेलच. दासबोध सगळा वाचून काढला. परत परिस्थिती तीच. शून्य आकलन, काहीच कळत नव्हतं. मग मला अशी जरा माझी तळमळ वाढायला लागली आणि मग मला असं वाटायला लागलं, की हे जर आपल्याला कोणीतरी समजावून दिलं नाही, तर बहुतेक हे आपल्याला कळणारच नाही. आणि त्यावेळेला माझी भेट नानांशी झाली. नाना म्हणजे रंगनाथ कुलकर्णी. आता ते आमच्या सोसायटीमध्ये जवळपास 15 वर्ष आहेत आणि मी त्या सोसायटीमध्ये 20 वर्ष आहे. पण ह्याच्या आधी कधीही म्हणजे मला असं नुसतं ते बघून, हां, हे नाना आहेत एवढंच माहिती. पण अशी प्रत्यक्ष गाठ त्याच्या आधी कधी पडलीच नाही. आणि ती पडायला माझ्या मते सुनीताताईंनी जे थोडं नामस्मरण करायला सांगितलं, ते निदान 2 ते अडीच वर्ष करण्याची आवश्यकता होती. त्याच्याशिवाय ती गाठ पडण्याचे योगच नव्हते. नाना जे आहेत ते आत्ता 96 वर्षाचे आहेत. गेल्या 60 वर्षापासनं ते नामसाधनेत आहेत. अतिशय म्हणजे ऋषितुल्यच व्यक्तिमत्व आहे. एवढ्या वर्ष नामसाधनेत राहिल्यामुळे त्यांच्या मनाचा एक प्रचंड एक खूप टवटवीतपणा आहे त्यांच्या मनामध्ये. कारण की भगवद्गीतेमध्ये परमेश्वराने सांगितलंय, जो विभूती योग सांगितलाय, त्याच्यामध्ये इंद्रियाणां मनश्चास्मी, इंद्रियांमध्ये मी मन आहे, असं भगवंतांनी आपल्याला सांगितलंय आणि ते आपल्याला प्रत्यक्ष नानांमध्ये बघायला मिळतं. अतिशय प्रासादिक वाणी आणि प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडावा, तशी काव्यरचना त्यांच्या मुखातनं सतत बाहेर पडत असते. ह्याची परिणती म्हणजे अशी अशी आहे, की त्यांनी गोंदवलेकर महाराजांवरती त्यांचं ओवीबद्ध चरित्र लिहून काढलंय. आज त्या पोथीचं अनेक लोकं पारायण पण करतात. गोंदवलेकर महाराजांची जी प्रवचनं आहेत, त्या प्रत्येक प्रवचनावरती त्यांनी एक अभंग लिहिला आहे. ते पण पुस्तक अवेलेबल आहे.
अ, महाराजांच्या तिथे 10 दिवसाचा उत्सव चालतो त्यांच्या पुण्यतिथीच्या तेव्हा. तेव्हा एका वर्षी काही कारणाने नानांना जाता नाही आलं. मग त्यांनी असा विचार केला, बरं हे 10 दिवस मी आता एक-एक अभंग लिहून काढतो. ते जे अभंग लिहायला लागले, ते लिहीतच गेले. ते वर्षभर अभंग लिहीत होते, रोज एक ह्या नियमाने. तर असे करून त्यांचे 365 अभंग तयार झाले. आणि वाणी त्याच्यातली इतकी छान आहे, की ती एखाद्याने वाचावी आणि त्याचा आनंद घ्यावा, असंच ते सगळं आहे. त्याच्यानंतर प्रवचनाच्या खालती एक बोधवचन आहे महाराजांनी रोजच्या प्रवचनात दिलेलं. त्या बोधवचनांचा विस्तार नानांनी केलाय. तो पूज्य दत्ताकाका कुलकर्णी म्हणून बुलढाण्याचे साधक होते. त्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी केला. आता ह्या बोधवचनांचा विस्तार पूर्ण झालाय 2011 मध्ये. म्हणजे हा अतिशय अलीकडचा काळ आहे. तर दत्ताकाका कुलकर्णींना ह्या काळातही महाराजांचा प्रत्यक्ष सहवास होता. म्हणजे महाराजांनीच नानांना सांगून तो बोधवचनाचा विस्तार करून घेतला, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तर हे एवढं प्रचंड कार्य त्यांनी त्यांच्याकडनं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जेव्हा बोलतात, त्यांच्या मुखामध्ये म्हणजे बोलताना ते इतकं सहज गीतेतले श्लोक उद्धृत करतात. अनेक संतांचे अभंग सांगतात, संस्कृत सुभाषितं सांगतात, की आपलं मन आपोआपच त्याच्यामध्ये रमायला लागतं. त्यांचं जर का प्रापंचिक आयुष्य पाहिलं, तर ते पण खूप दखल घेण्याजोगं आहे. म्हणजे ते डोंबिवलीत असताना काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम झाला, की त्यांना 5वीत ॲडमिशन मिळेना शाळेत. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की ह्या डोंबिवलीत आणखीन एका शाळेची गरज आहे. मग तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटून जाऊन त्यांनी त्याची आवश्यकता सांगितली. पुढे सगळे सोपास्कर पार पडून आणि अत्यंत कष्ट करून त्यांनी ती शाळा उभारणीला आणली. त्यांनी जे शाळेचं बीज तिथे पेरलं आहे, त्याचा आज ज्युनियर कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस असा सगळा वटवृक्ष झालाय. तर ती आज शाळा एस.एस. जोंधळे या नावाने प्रसिद्ध आहे डोंबिवलीमध्ये. तर ही शाळा उभारून ती व्यवस्थित चालायला लागल्यावरती जितक्या अविरत कष्ट घेऊन नानांनी ती शाळा उभी केली, तितक्याच निस्पृहपणे तिथल्या कार्यकारी मंडळाला ती शाळा त्यांनी सुपूर्द करून टाकली. तर म्हणजे सांगायचं असं आहे, की प्रापंचिक म्हणजे आपण प्रपंच करत असताना सुद्धा तिथेही आपण किती यशाची उत्तुंग शिखरं गाठू शकतो. निवृत्तीनंतर त्यांनी शेती केली 20 वर्ष. ती सुद्धा इतकी उत्तम पद्धतीने केली, की त्यांच्याकडे जो मोगरा यायचा तो घ्यायला स्पेशल दादरहून लोकं यायची आणि ते म्हणायचे, की तुमच्याच शेतातला मोगरा आम्हाला हवा. म्हणजे कुठलेही काम करताना त्याचा पूर्ण अभ्यास करून आणि त्याच्यात सगळा जीव ओतून ते काम करणं, हे खरंच म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि आज समजा त्यांच्याकडे पाहिलं तर जीवनाचा प्रत्येक अंगाचा त्यांनी स्वतःहून अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे जो अनुभव घेऊन जेव्हा मनुष्य एखादा सांगतो, तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये हा खूप फरक पडतो. हा अनुभव आहे. आता अशा या नानांच्याकडे मग मी एकदा त्यांना भेटले आणि त्यांना मी म्हटलं, की 2 ग्रंथ मी वाचले, पण मला काहीच कळत नाही. तर आता मी काय करू? ते खूप आपुलकीने मला म्हणाले, "आज संध्याकाळी 4 वाजता ये." तेव्हापासून ते आजपर्यंत जितक्या नियमितपणे मला जाता येतं, तितक्या नियमितपणे मी त्यांच्याकडे जाते. त्यांनी आजपर्यंत माझ्याकडनं ज्ञानेश्वरी, दासबोध, अ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, मनाचे श्लोक असे अनेक मौलिक ग्रंथ माझ्याकडनं वाचून घेतलेत आणि अजूनही ते माझ्याकडनं वाचून घेतायत. हे ग्रंथ वाचून घेताना ते आधी काय करतात, की ह्या ग्रंथाची पूर्वपीठिका काय आहे ते आधी समजावून सांगतात. त्याच्यामुळे आपल्या मनाची एक धारणा कशी असली पाहिजे, संतांचे विचार समजून कसे घेतले पाहिजेत आणि संतांच्या पाशी कुठलाही चमत्कार नाही, असं ते मला वारंवार सांगतात. हे सगळं तुम्ही तुमचं प्रयत्नपूर्वक करणं हे अपेक्षित आहे, असं ते मला सांगतात. ते मला म्हणतात, की परमेश्वर असा जाऊन कुठे तुम्हाला भेटणाऱ्यातला नाही, तो कुठेही भेटू शकत नाही. कुणीतरी तुमच्या डोक्यावरती हात ठेवला आणि अचानक तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं, असं घडू शकत नाही. हा तुमचा मार्ग आहे, हा प्रयत्नाने तुम्हीच चालत राहायला पाहिजे. आणि मग हे करत असताना असं आहे, की तुम्हाला एक मनाच्या शुद्धतेकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि तो तुम्ही जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन तुम्हाला शक्य नाही. आणि जोपर्यंत परमेश्वराचं दर्शन नाही, तोपर्यंत एक ती पूर्णता किंवा मनाला पूर्ण समाधान हे मिळण्याची शक्यता नाही. आता मला ह्याच्यातनं काय कळलं तर
ते मला नेहमी सांगतात, की आपण एक अशी समजा एक सरळ रेषेची कल्पना केली, तर माझ्या डाव्या हाताला तमोगुण आहे आणि माझ्या उजव्या हाताला सत्वगुण आहे आणि मधल्या रेषेच्या मध्यभागी रजोगुण येतो. तर आपल्याला सुरुवात कशी करायची आणि प्रत्येक मनुष्य हा तिन्ही गुणांनी युक्त असतो. हे सगळं मिक्सचर आहे आपल्या प्रत्येकाच्यामध्ये. त्यानुसार आपल्या वृत्ती असतात, त्यानुसार आपले विचार असतात, त्यानुसार आपला आहार असतो. सगळं त्याच्यानुसार असतं. तर तमोगुणापासनं मला जायचं आहे सत्वगुणाकडे आणि हा मार्ग हा सरळ रेषेवरचा आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही वेडं-वाकडं काही करू नाही शकत. त्याच्यामुळे हा मार्गावरती जाताना मग तमोगुण थोडा-थोडा रजोगुणाकडे जायला लागतो. तेव्हा रजोगुण हा थोडासा तामसिक असतो. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा परत त्याच्यावरनं पुढे-पुढे जाता, तेव्हा तो रजोगुण हा सत्वगुणाकडे जायला लागतो. म्हणजे जसं की शिवाजी महाराज. कारण रजोगुणाच्या शिवाय तुमच्याकडनं कार्य होऊ शकत नाही आणि तसं जसं तुम्ही पुढे जाता, तसा तो सत्वगुणाकडे जातो आणि मग शेवटी त्याच्यात तिथे कर्मयोग येणं किंवा फळाची अपेक्षा ठेवून कर्म करणं, अशी जेव्हा कर्म तुमच्याकडनं घडायला लागतात, तेव्हा आपोआप तुम्ही आणि शुद्ध सत्वगुणाकडे जाता आणि जेव्हा तो सत्वगुणाची पूर्ण शुद्धता होते, तेव्हा मग ते ब्रह्मज्ञान किंवा परमेश्वराचं दर्शन घडणं हे होतं. त्याच्यामुळे मी माझ्यापुरता अर्थ ह्याच्यातनं असा काढला, की असे पण खूप वैचारिक वाद आहेत, की भक्तियोग श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ का ज्ञानयोग श्रेष्ठ का काय श्रेष्ठ? माझ्या दृष्टीने मी असा अर्थ काढला, की ह्या रेषेवरनं सरळ चालत जाताना समजा मध्ये कर्मयोग येत असेल, तर कर्मयोग केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. परत आपण ह्या भूलोकावरती आणि ह्या पृथ्वीतलावरती आलो आहोत, हा कर्मलोकच आहे. त्याच्यामुळे आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ही नीट पार पाडल्याच्या शिवाय मला गत्यंतरच नाहीये. त्याच्यामुळे त्या कर्मयोगातनं पुढे जाताना आणि त्याच्यात मला जर का शक्ती हवी असेल, तर त्याला सहाय्यभूत म्हणून भक्तियोग करणं हा तेवढाच गरजेचा आहे. कारण नुसत्या एका कर्मयोगावरती तेवढ्या सातत्याने पुढे जाण्याची शक्यता नाही. हे मी माझ्या पुरतं त्याच्यातनं काढलेलं सार आहे. त्यांची शिकवण किंवा नाना जे समजावून सांगतात ते आणि खूपच मोठं आहे. मला आणखीन एक फरक जाणवला आणि तो म्हणजे प्रत्यक्ष मी अनुभवला. तो असा की नाना जेव्हा अशी सुरेख काव्य किंवा कविता करतात, त्याचा माझ्या मनावर इतका छान परिणाम होतो आणि त्याच्या आधी सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात जे मी मला ऑब्झर्व्ह करते, तर मला माझ्यात जो असा फरक जाणवतो तो असा की माझं मन आता खूप शांत असतं. त्याच्यानंतर मला इतरांचा राग आता खूप कमी येतो आणि सकारात्मकता माझ्यातली खूप वाढली आहे. पेशन्स माझ्यातला खूप वाढला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला माझं मन आता आनंदी असतं. तर आता पुढचा सांगायचा मुद्दा म्हणजे, की मी जेव्हा त्यांची काव्य ऐकते, तर म्हणजे हा मी तुम्हाला फक्त संगतीचा, सत्संगतीचा परिणाम कसा असतो ते सांगते, की ते नुसते माझ्या शेजारी बसतात. पण माझ्या मते, की जी स्पंदनं मिळतात त्यांच्याकडनं त्याचा परिणाम असा, की त्यांची कविता वाचून मला असं वाटतं, की किती छान लिहिलंय आणि ते जसं लिहितात तसं मी पण प्रयत्न करू शकते का? आणि तसा मी प्रयत्न करते. तर नुसतं हे उदाहरण दाखवायचं म्हणून त्यांची एक कविता, ती मोठी 8 कडव्यांची आहे, पण मला असं राहवत नाही. म्हणून मला असं वाटतं मी त्यातली 2 कडवी आणि मग त्याच्यावर मी केलेला प्रयत्न, जो माझ्या स्वतःचं त्याच्यात काही नाही, हे त्यांच्याचमुळे घडतंय हे फक्त मला इथे सांगायचंय. तर आता ह्या कवितेत नानांनी कृष्ण त्याच्या सवंगड्यांबरोबर खेळतो आहे. काला करून तो गोपाळांना भरवतो आहे आणि हे सगळं बघून देव-देवताही असं म्हणतात, की "अरे, हा काला आपल्याला पण मिळेल का?" असं म्हणून ते देव पण त्याची वाट बघतायत. अशी त्यांनी रचना केली. तर त्याचं नाव आहे कृष्णाष्टमी किंवा कालाष्टमी. तर उदयगिरीवर रविनारायण कृष्ण चालला घेऊन गोधन. मोर पिसारा डोईवरती तिलक केशरी भाळावरती. पदी घागऱ्या करीती ऋणझुण कृष्ण चालला घेऊन गोधन. चिमण्या हाती चिमणी मुरली लाल चुटुक अधरावर धरली. पदचिन्हांनी भूमी पावन कृष्ण चालला घेऊन गोधन. 8 कडव्यातली ही 2च कडवी मी वाचते. तर हे सगळं वाचून मला असं वाटलं, की हा कृष्ण सखा ह्या सवंगड्यांचा किती छान असेल आणि म्हणजे त्याच्यात खरंच केवढी ताकद असेल. तर हे आणि ही नानांची कविता हे वाचून मग मी त्याच्यात असं पुढे लिहिलं, की असा अलौकिक सखा लाभला, नंदा घरी तो हसला रमला.
श्याम सावळा सुंदर मोहन, कृष्ण चालला घेऊन गोधन. गोवर्धन धरी करांगुलीवर, कधी नृत्य कालिया शिरावर. जिथे पहावे तिथे निरंजन, कृष्ण चालला घेऊन गोधन. तर मी असं म्हणेन की माझं खरोखरीच हे भाग्य आहे की मला आजपर्यंत आयुष्यात हे असे एवढे सगळे चांगले गुरु मिळाले आणि आजही ते गुरु माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे ही जीवनाची जी यात्रा आहे ती अतिशय छान आणि सुखकर पद्धतीने पुढे चालली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचे ऋण न फेडण्यासारखे आहेत. ह्याचा एक सारांश सांगायचा झाला तर मी म्हटलं तसं की सगळ्यात आधी समर्थांचं जे आपल्याला शिकवण आहे ती आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे, की यत्न तो देव जाणावा. त्याच्यामुळे की सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्यालाच करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला शक्यतोवर आपला अहंकार किती बाजूला ठेवता येईल, ह्याचा आपल्याला निदान प्रयत्न तरी करायला पाहिजे आणि हा अहंकार बाजूला ठेवण्यासाठी माझ्या मते गुरुभक्ती आवश्यक आहे. धन्यवाद. आता विनीतानी हे जे इतकं सुंदर निरूपणच म्हणेन मी खरं तर की केलं आहे, इतकं छान वाटलं मला की हीच जी विनीता जी 11वीतल्या पहिल्या दिवशी आली होती माझ्याकडे, ती विनीता आणि आत्ताची विनीता ह्याच्यात जो खूप एवढा मोठा जो फरक आहे तो एवढा जाणवतो आणि गुरु तिच्यापाशी का आहेत हे तर तुम्हाला तिच्या सगळ्या वागण्यावरनं बोलण्यावरनं आत्ता कळलंच असेल की गुरु मिळण्यासाठी काय करायला लागतं तर सातत्य आणि जे गुरु सांगेल ते ब्लाइंड फेथनी ऐकणं. आता त्याच्यात कसं झालं की ज्या वेळेला तिने सांगितलं की 12वीत तिने तो आलाप गायला, तिच्यापाशी गुरु होता ना, तो तिलाही कळला नाही. पण गुरुनी तिच्या ज्या आशीर्वाद असेल गुरुचा त्या आशीर्वादाने मला बुद्धी दिली. मी तो आलाप ऐकला. तो जो आलाप आहे तो वेगळ्या पट्टीत होता, गाणं वेगळ्या पट्टीत आहे. आणि हे करताना तिच्यातलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे की शेजारी एका पट्टीतली लोकं गात आहेत आणि ती एकटी एक कोरस वेगळ्या पट्टीत गाते आहे, त्याला खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं. बरं त्यावेळेला काही टेक्निक नव्हतं आमच्याकडे. आम्ही एकत्र गच्चीत सगळे प्रॅक्टिस करत होतो. तरीही तिचा आवाज तिचा बेसूर झाला नाही. त्या क्षणी मी तिला सांगितलं, तुला गोल्ड मेडल मिळेल. तू बोर्डात आधी येशील आणि मग गोल्ड मेडल मिळेल. बोर्डात नाही आली कारण मला आठवते त्यावेळेला परीक्षा फेब्रुवारीत होती आणि आम्ही जानेवारीत ही प्रॅक्टिस करत होतो. आणि त्याचं कारण जेव्हा कळलं की ही आली नाही बोर्डात पण तिला अकाउंट्समध्ये मात्र चांगले मार्क्स मिळाले. आता तिचा जो अकाउंट्सचं माझं सांगायचा हेतू काय की ज्या वेळेला माझ्याकडे कुठलाही स्टुडंट येतो त्यावेळेला मी समजत असते तो CAच होणार हे असतं. आता ती जेव्हा माझ्याकडे आली आणि तिचं हे जेव्हा मी सगळं तिचं गाणं, तिचं डेडिकेशन हे सगळं बघत होते, त्यावेळेला मी तिला सांगितलं, तुझा जो पेपर आहे तो पेपर सगळ्यांपेक्षा वेगळा दिसला पाहिजे. आणि तो आज तागायत म्हणजे आता मी 25 वर्ष झाली शिकवते आहे. तिच्यानंतर एकही स्टुडंट मला भेटली नाही आहे की जो तिच्यासारखा पेपर मी त्याच्याकडनं सॉल्व करून घेईन. कारण तसे विद्यार्थीच नाहीत. गोल्ड मेडल उगाच मिळत नाही. म्हणजे मी प्रत्येक वर्षी प्रार्थना करते की मला विनीतासारखा स्टुडंट मिळू दे. कारण तिचा जो पेपर होता तो अजून असेलही. मी माझ्या अकाउंटच्या चॅनलवर मी दाखवहीनही तो पेपर. त्याच्यातल्या ज्या वर्किंग नोट्स होत्या, त्या वर्किंग नोट्स आम्ही अकाउंटिंगच्या लँग्वेजमध्ये केलेल्या होत्या. आता अकाउंट सॉल्व करणं आणि वर्किंग नोट अकाउंटन्सीच्या लँग्वेजमध्ये करणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. आणि ते तिने सगळं केलं. तिचा पेपर आम्ही चेक करून आणला होता की ह्याच्यात काही चुकतं आहे का,
तर त्या पेपरमध्ये चूक नव्हती. तर मला आजही आठवते की सुर्वे सरांनी तो पेपर चेक केलेला होता. आणि सुर्वे सर म्हणजे अकाउंट्समधला शेवटचा शब्द, की जर मी तिला म्हटलं होतं त्या पेपरमध्ये जर चूक काढली तर आपल्याला खूप तयारी करावी लागेल. पण सुर्वे सरांनी तो पेपर चेक करून दिला होता. त्याच्यातल्या वर्किंग नोट्स ज्या होत्या त्या तिने, खरं तर ती 12वीत होती. एखादी म्हणली असती गरज काय? ज्याच्यानंतरचे 25 वर्ष सगळे स्टुडंट हेच म्हणत गेले, की गरज काय करायची? काही गरज नाही आहे. मला काय करायचं आहे? आम्हाला प्रॉब्लेम टॅली करण्याशी मतलब आहे. पण तिने तो विचारच नाही केला. ती म्हणली, म्हणजे मी सांगितलंय तिने केलं. तिने हे केल्यानंतर त्या दिवसापासून म्हणजे 12वीत असल्यापासून ते आत्ताच्या आत्ता, की कुठलं घर घ्यायचं हे सुद्धा मी तिला सांगितलं. जे घ्यायचं नाही ते तिला पसंत असेल तरी ती म्हणायची, तू नाही म्हणते ना, मी घेणार नाही. हा जो ब्लाइंड फेथ आहे तो आज नाही आहे, तो तिचा जन्मापासून आहे. आणि त्याचा आशीर्वाद तिला आईच्या रूपात, वडिलांच्या रूपात, आजोबांच्या रूपात जो मिळत गेला, तो तिला आत्तापर्यंत नानांच्यापर्यंत त्यांनी त्या आशीर्वादाने आणलं आहे. नानांसारखं ऋषितुल्य व्यक्तिमत्व तिच्या आयुष्यात येणं हीच तिच्या आयुष्यातली फार मोठी घटना आहे, की ज्याने ती बदलून गेली, ज्याने तिचा आजार गेला. हे जे आहे की गुरु जो भेटतो तो कसाही भेटतो, कुठेही भेटतो, कधीही भेटतो, त्याला सांभाळता येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे आपण कायम म्हणतो, आम्ही चेष्टेत म्हणतो, गुरु असा आहे, जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. तर हे जे नानांबद्दल ती बोलली आहे आज, तसंच माझा हेतू आहे की माझ्या गुरुभक्ती चॅनलचा जो उद्देश आहे तो हाच आहे की प्रत्येकाने आपापल्या गुरुबद्दल असं भरभरून बोला, भरभरून लोकांना कळू देत की गुरु होणं साधी गोष्ट नाही, गुरु मिळणं साधी गोष्ट नाही, आणि गुरुला सांभाळणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी नेहमी कर्म बघते. माझ्या कुठल्याही नवीन संकल्पनेत पहिली विनीता असते. म्हणजे क्लास सुरू करताना विनीता होती. जी माझी इच्छा होती गोल्ड मेडल मिळवावं, जे मला मिळालं नाही ते तिला मिळालं. जी माझी इच्छा होती CA व्हायचं, ती तिची इच्छा पूर्ण झाली. तिने माझी इच्छा पूर्ण केली. त्याच्यानंतर तिने सुंदर जी गाते, वाजवते, जे काय ती करते त्या सगळ्या माझ्या इच्छा ती पूर्ण करते, असं आहे. त्याच्यामुळे तिचं कर्म माझं कर्म कुठेतरी एकत्र असेल. आजही हे गुरुचा साठी जे काय आमची सेवारूपी हे जे काय आम्ही करणार आहोत ते करतानाही पहिली विनीताच आली. चॅनल सुरू करतानाही काय बोलायचं ह्याच्यासाठी पहिली विनीताच होती. त्याच्यामुळे ती माझ्या बुद्धीत आहे, ती माझ्या ब्रेनमध्ये सामावलेली आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट, म्हणजे आता ती जशी म्हणते की माझ्या आयुष्यात ती सुनीताताई आली, तसंच आहे की स्वामींनीही तिला माझ्या आयुष्यात आणलं. माझ्या प्रत्येक गोष्टीत कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तरी विनीता असते. तर त्याच्यामुळे हे जे गुरु शिष्याचं नातं आहे ते न जाणो पुढच्या जन्मी उलटं होऊ शकेल. मी तिची शिष्या असेल, ती माझी गुरु असू शकते, काही असू शकतं. तर परमेश्वरांनी आमचं हे नातं असंच कायम युगानुयुग चालू ठेवावं, हीच आमच्या दोघींकडनं मी गुरुचरणी प्रार्थना करते.